चरित्रे महान संगीतज्ञांची या विषयाअंतर्गत आज आपण पंडित भीमसेन जोशी यांच्या सांगीतिक कार्याची माहिती घेणार आहोत. पंडित भीमसेन जोशी लहानपणापासूनच संगीताकडे आकर्षित झाले. भीमसेनचे दादा श्री भीमाचार्य साधक होते, प्रवचनकार होते आणि स्वर साधना करीत होते. भीमाचार्य यांच्या देहावसानानंतर भीमसेनने आपल्या 7व्या वर्षातच धुळीने भरलेला तानपुरा बाहेर काढला. भीमसेनचे वडील श्री गुरुनाथ जोशी यांना भीमसेनच्या रूपात पुत्रलाभ होणे ही एक अद्भुत घटना होती. त्यांनी एक स्वप्न पाहिले होते की वीर नारायण समोर आहेत. त्यांच्या डोळ्यातून अश्रू उघडू लागले, कंठ दाटून आला, त्यांच्या तोंडून शब्द निघाला नारायण. आणि तिसऱ्या दिवशी 14 फेब्रुवारी 1922 रोजी रथसप्तमीला भीमसेनचा जन्म झाला. 3 महिन्यांनी वडिलांनी मुलाचे तोंड पाहिले. वडिलांनी त्याच वेळी ओळखले की हा मोठा संगीत तज्ञ होणार. भीमसेनना प्रथम रामाय रामभद्राय शिकवले गेले, त्यामुळे त्यांची प्रगती झाली. भीमसेनच्या घराजवळ वाहणारी नदी, मशिदीत होणारी प्रार्थना आणि वाद्यांचे आवाज याकडे ते आकर्षित व्हायचे व घरातून बाहेर पडायचे. 10 वर्षे वयातच हार्मोनियमवर अगसक तळाप्पा कुर्तकोटी यांच्याकडून राम भीमपलासीने शिक्षण सुरू झाले. भीमसेन यामध्ये रमले. 7-8 महिने हा प्रकार सुरू राहिला. परत पंडित भीमसेन घरातून पळून गेले. मुंबईमध्ये गायनामध्ये काही पैसे मिळवून जिजापूरला आले. पुन्हा संगीत शिकण्यासाठी घरातून पळाले. त्यांचा विश्वास होता की घरापासून लांब जाऊनच त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकेल. ते नवनवीन ठिकाणी जात राहिले. प्रत्येक मोठ्या कलाकाराकडून काही ना काही शिकत राहिले. रामभाऊ कुंदगोलकर, सवाई गंधर्व यांच्या संपर्कात त्यांना आनंद मिळाला. त्यांच्याकडूनच त्यांनी उच्च शिक्षण ग्रहण केले. 1944 मध्ये भीमसेनचा विवाह झाला. भीमसेनची संगीत निष्ठा दिवसेदिवस वाढू लागली. भीमसेन किराणा घराण्याचे श्रेष्ठ गायक म्हणून ओळखले जात होते. बुलंद आवाज, स्वरांचा लगाव, राग विस्तार, तानातील विविधता आणि अद्भुत स्वर सौंदर्य यावर पंडित भीमसेन भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रेष्ठ गायक सिद्ध झाले. सन 1972 मध्ये पंडित भीमसेन जोशींना पद्मश्री व नंतर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1 फेब्रुवारी 2002 रथसप्तमी या दिवशी 81व्या वर्षात पदार्पण करणारा हा किराणा घराण्याचा मानदंड शारीरिक दृष्ट्या थकला असला तरी 8 दशके गळ्यात असलेला सूर मात्र आज पण तरुण आहे, ताजा आहे. मृत्यूसमयी त्यांची वय जवळजवळ 90 वर्षे होते. पंडित भीमसेन जोशी मुळात कमी बोलणारे. बोलणे जेवढे टाळता येईल तेवढे ते टाळत असत. एकदा ते म्हणाले होते की गायकाने गायचे असते, बोलायचे नसते. गायक बोलू लागला की त्याचे गाणे कमी झाले असे समजावे. ज्यांना ज्यांना गाण्याची आवड आहे अशा अगदी सामान्य रसिक आणि पासून ते गळ्यातले मर्मज्ञ म्हणजे दर्दी जाणणार सगळेच त्यांच्या गाण्याच्या बैठकीला उत्सुकतेने गर्दी करतात. प्रत्येकाला सुखावणारे त्यांचे गाणे असते. बैठकीत येऊन बसल्यावर तानपुरे, तंबोरे सुरात लावतानाची भावमुद्रा डोळ्यात साठवावी अशी असते. बैठक कुठे व केव्हा आहे याचा अभ्यास करून त्यास समजानुरूपच व प्रेक्षकानुरूप रागाची निवड करणे व गाणे हे त्यांचे वेगळेपण आहे. गाण्याच्या सुरुवातीला षड्ज लावताना समोरच्या श्रोत्यांना ते जिंकून घेतात. तबला, तिची साथ करणारे कलावंत आणि मागे बसून तानपुऱ्याची साथ करणारे त्यांचे शिष्य या सर्वावर त्यांचे बारकाईने लक्ष असते. त्या नजरेने ते त्यांच्याशी संवाद साधतात. पंडितजीचा स्वभाव शांत आहे. व्यक्तिमत्व धीर गंभीर आहे. पंडितजींचा स्वर
निर्मष्ट पाण्यासारखा आहे. स्वच्छ आहे, मोकळा आणि भरीव आहे. त्यांचा स्वर बुलंद तर आहेच, पण गोल आयुक्त आहे. त्यांच्या स्वरातील दमसास, सुरेलपणा, आर्तता या सर्वांचा अनुभव प्रेक्षक जाणकार आजही घेतात. पंडितजी मैफिलीत गाताना स्वरांची आस टिकवत एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर जाताना तंत्र अंगाचे वैशिष्ट्य ते जपतात. तीनही सप्तकात सहजरित्या जाणारी त्यांची तान ही तर त्यांच्या अंगभूत गायिकेचा एक अविभाज्य भाग आहे. बैठक गीते जो राग सादर करतात त्या रागाचे गांभीर्य ते जपतात. ठुमरी असो अथवा एखादी पद असो, ते जेव्हा आपल्या गळ्यातून उतरवितात तेव्हा त्या पदात अथवा आठवणीत प्रासादिकता व आर्तता याचे दर्शन घडते. पंडितजी किराणा घराण्याचे असले तरी त्या घराण्याच्या चौकटीत त्यांनी स्वतःला अडकवून घेतलेले नाही. आपल्या स्वर प्रतिमेने गायकीचे विकसन करीत किराणा घराण्याचे एक वेगळे परिमाण त्यांनी प्राप्त करून दिले आहे. संतवाणी हा त्यांचा कार्यक्रम श्रोत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. संतवाणीमधील अभंग जेव्हा ते गाऊ लागतात तेव्हा जुन्या श्रोत्यांना बालगंधर्वचे स्मरण होते. पंडितजी गाण्याच्या निमित्ताने भारतभर हिंडले. त्या ठिकाणच्या विविध घराण्यातील गायक गायिका, वादक नर्तक यांना भेटल्याशिवाय ते परतत नसत. गेल्या अर्धशतकातील पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवाच्या केंद्रस्थानी होते ते. पंडित भीमसेन जोशी आपल्या गानगुरूचे इतके उचित स्मरण 5 दशके करून भारतभरातल्या नव्या जुन्या कलाकारांचा शोध घेऊन ते या महोत्सवात त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रित करीत असत. गायकाला या मंचावर गायला मिळणे हे तो त्याचे भाग्य समजत असे. दक्षिणेतील एका संगीताशी निगडीत असलेल्या या संस्थेने पंडित भीमसेनजींना एक मानपत्र दिले. ते मानपत्र संस्कृत भाषेत लिहिलेले आहे. त्याचे वाचन करताना त्यातील एक सुवचन पंडित यांची खरी ओळख करून देते. ते म्हणजे यत्र यत्र संगीतः तत्र तत्र भीमसेनः. पंडितजींनी अनेक गाणी गायली. काही त्यातले राग आपल्या समोर मी सादर करतोय. टाळ बोलेची पळीला, भोळी बाबडी या सिनेमातील राग यमन यामध्ये ते गायलेले आहे. नामाचा गजर हे भजन यमन रागामध्ये आहे. माझे माहेर पंढरी हा अभंग यमन किंवा नट या रागामध्ये आहे. इंद्रायणी काठी गुळाचा गणपती या चित्रपटातील हे गीत भीमपलास रागामधले आहे. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हा अभंग वेगवेगळ्या रागामध्ये गायलाय, तरी सुद्धा अहिर भैरवाचे त्यामध्ये आपल्याला स्वर दिसतात. रामरंगी रंगले हा अभंग बिहाग मध्ये गायलेला आहे. माझा भाव तुझे चरणी हा अभंग बागेश्री रागामध्ये आहे. अनुरनिया थोकडा अभंग मालकंस रागामध्ये आहे. ज्याचा सखा हरी हा अभंग शिवरंजनी रागामध्ये आहे. बाजे मुरलिया हे भजन पटदीप रागामध्ये आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव हे भजन हिंडोल रागामध्ये आहे. पुण्य पर उपकार पापते हा अभंग तोडी रागामध्ये आहे. रम्य ही स्वर्गाहुनी लंका स्वयंवर झाले सीतेचे या सिनेमामधील हे गीत हिंडोल रागामध्ये आहे. मन हो रामरंगी रंगले हा अभंग पहाडी रागामध्ये आहे. सगरी रेन मैजागे बंदिश रामकली रागामध्ये आहे. काया ही पंढरी हा अभंग भटियार रागामध्ये आहे. केतकी गुलाबजुही हा बसंत बहार रागामध्ये आहे. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान हा अभंग अभोगी कानडामध्ये आहे. जे का रंजले गंजले हा अभंग भैरवी रागामध्ये आहे. विठ्ठलाच्या पायी थरारली विट देवकीनंदन गोपाला या सिनेमातील हे गीत भैरवी रागामध्ये आहे. संपले जीवन संपली पतिव्रता या सिनेमातील हे गीत भैरवी रागामध्ये आहे. करीम नाम तेरो हा ख्याल मिया की मल्हार या रागामध्ये आहे.
पायलिया झनकार हा छोटा ख्याल पुरिया धनासरी रागामध्ये आहे. ब्रज में धूम मचाए कान्हा हा ख्याल भीमपलासी रागामध्ये आहे. आता कोटे धावे मन संतवाणी भीमपलास रागामध्ये आहे. प्रेम सेवा शरण हे मानापमान नाटकातील पद मुलतानी रागामध्ये आहे. सावळे सुंदर रूप मनोहर ही संतवाणी मालकंस रागामध्ये आहे. अशी अनेक गाणी वेगवेगळ्या रागामध्ये गाऊन पंडितजींनी आपल्याला समाधान दिलेले आहे. धन्यवाद.